नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील देवपूर हद्दीत असलेल्या कांकरिया भवन परिसरात 2 तरुण गावठी बनावटीची पिस्तूल आपल्या जवळ बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील गावठी बनावटीची पिस्तूल जप्त केले असून 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलिसांनी विंचूर येथील रहिवासी असणाऱ्या प्रणव शिंदे आणि फॉरेस्ट कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या विनय नेरकर या 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की 2 आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत. त्या अनुषंगाने आपण रेकी केली असता आपण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेले आहेत. प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष 20 आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष 23 आहे. हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत. याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते. त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.